उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजे परवा मध्यरात्री अचानक दिल्लीवारी केली आणि त्यांची दिल्लीवारी खूप चर्चेत यासाठी आहे, तुम्ही ट्विटही केलेत त्यावर. तर काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीविषयी? बघा, त्यांचा पक्षाचं मुख्य नेते किंवा त्यांचे पक्षप्रमुख त्या गटाचे हे दिल्लीत आहेत. महाराष्ट्रात त्यांचं कोणी नाही किंवा गुजरातला आहेत. हे काय मी चेष्टेने किंवा असं त्या अर्थाने बोलत नाही, हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत. मग ते अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील. कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतात. ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं. त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. जाताना त्यांनी, मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते. यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा, आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली. अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लाभेल. हे त्यांनी अमित शहाना सांगितलं, मला मुख्यमंत्री करा. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता. वारंवार दिल्लीत जाणं, दिल्ली पुढे नाक घासणं, हे प्रकार आधी झालेले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या. पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी, स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी अशा प्रकारची विधानं करणं, खाजगीत असतील बाहेर असतील किंवा जाऊन त्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांसमोर झुकणं, हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. मी जे बोलतोय ते 100% सत्य आहे, सांगतोय ते 100% सत्य आहे. नसेल तर त्यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा. हे असंच घडलेलं आहे. नाही, पण राऊत साहेब
शिंदे यांचे सहकारी आणि मंत्रिमंडळातलेही सहकारी संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सने पाठवलेली नोटीस, स्वतः त्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं जी काही माहिती समोर आली, आता त्यांनी खरं तर त्याचं खंडन केलेलं आहे, पण तशी माहिती असं म्हटलं जातं की शिरसाट यांनीच दिली. आणि शिंदे यांचा दिल्ली दौरा, तुम्हाला काही कनेक्शन वाटतं का? शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत. त्या प्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि यापुढे त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत आहेत. शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे. इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही, हा इशारा आहे, हा एक इशारा आहे. याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ त्याच्यामुळे होऊ शकेल. हे जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत. त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात. तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो. योग्य वेळ येतात हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते. ती सगळ्यांवर होते, त्याच्यापासून कोणी वाचत नावं, त्याचा बचाव होत नाही. सत्तेचं प्रोटेक्शन, संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल. जसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात, अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे. एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन या सत्तेमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यासारखं राहावं लागेल, नाहीतर तुम्हाला इतर अनेक गोष्टी तडजोड करावी लागते. हे सध्याच्या राजकारणातली स्थिती आहे. मला वाटत नाही की एखाद दुसरा कोणी नेता वगळता एकनाथ शिंदे यांना कोणी संरक्षण या क्षणी देत असेल. नाही, पण राऊतसाहेब तुम्ही असंही म्हटलं आहे त्या ट्विटमध्ये की जी अलीकडे आंदोलनाच्या माध्यमातून मराठी एकजूट दिसली त्यावरही शिंदेची अमित शहांशी चर्चा झाले नाही. मी म्हणालो ना की ही जी मराठी एकजूट महाराष्ट्रामध्ये होते, म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं, ही जी मराठी एकजूट होते आणि लोकांच्या मनात जी खतखत बाहेर येते, जो स्फोट होतोय ठिकठिकाणी मराठी एकजुटीमुळे, त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल, भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल. विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं. तेव्हा आपण घोटाळे करून निवडणुका जिंकू शकलो, काही त्यांनी जे काही शब्द वापरले अनेक माध्यमातून, पण हा फोर्स हा असाच राहिला तर उद्या आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल. म्हणून मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करू शकतो, वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो, अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंदेने पुन्हा एकदा ठेवलाय. मी पुन्हा एकदा म्हणतोय, याआधी सुद्धा या विषयावर मी आमच्या सामनातून आणि माझ्या स्तंभातून सविस्तर लिहिलंय. नाही राऊतसाहेब, थेट प्रश्न आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये यासाठी आता केंद्रीय स्तरावरूनही आणि महाराष्ट्रातही तुमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न सुरू झाले किंवा तसं एक लक्षात घ्या की आखली जाते. ते प्रयत्न करतील, ते व्यूहरचना करतील, ते दबाव आणतील, अनेक गोष्टी ते करतील. हा त्यांचा राजकारणाचा भाग झाला, मी त्याच्यावरती बोलणारच नाही. पण लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत ना रस्त्यावर. परवा वरळीत झालं, काल मीरा भाईंदरला झालं, राज्यात ठिकठिकाणी या ठिणग्या पडतात, त्या आता कोणाला विझवता येणार नाही. आणि ही भीती महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांना सतावते.
पैशाचा अतोनात वापर होतो आहे हे खरं आहे. किंबहुना हजारो लाखो कोटीची कामं जी ठेकेदारांना शिंद्यांनी दिलेली आहेत आणि त्याचं किकबॅक आधीच घेतलेलं आहे. हा कळीचा मुद्दा आहे फार. निवडणुकीच्या आधी आणि नंतर साधारण 95,000 कोटीची कामं कोणत्याही टेंडरशिवाय ठेकेदारांना आधीच वाटण्यात आली शिंद्यांकडून आणि त्यातली किकबॅक शेकडो हजारो कोटीची ही आधीच घेण्यात आली. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये चर्चेला जातोय या क्षणी. जरी या पैशाचं वाटप शिंद्यांनी केलं असलं त्यांच्या पद्धतीनं, तरीही आज असंख्य ठेकेदार ज्यांच्याकडनं हे पैसे घेतले गेले कामाच्या आश्वासनानंतर, ती जर त्यांना कामं मिळाली नाही तर ते आता बोलायला लागलेत आणि त्या संदर्भात काही ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी केल्याचं माझी माहिती आहे. शिंदेच्या दौऱ्याचं एक मुख्य कारण असंही सांगितलं जातंय की 14 जुलैला सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्ह बाबतीतली सुनावणी आहे आणि त्यामुळे वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी ते दिल्लीला गेले. मग अमित शहा त्यांचे वकील आहेत का? राजनाथ सिंग त्यांचे वकील आहेत का? नितीन गडकरी त्यांचे वकील आहेत का? जे वकिलांना भेटायला गेले ना, मग त्यांनी वकिलांना भेटायला पाहिजे, त्या संदर्भात ती चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे काही ह्यांच्या माध्यमातून ते न्यायालयावर दबाव आणू इच्छित आहेत का? त्यांच्या मनात कोणती भीती सतावते? शेवटी वकील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा आपण स्वतः शिंदे तर वकिली करायला काळा डगला घालून जाणार नाहीत ना सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजेच तुम्ही अमित शहांच्या माध्यमातून किंवा राजनाथ सिंग यांच्या माध्यमातून किंवा अन्य केंद्रीय नेत्यांच्या माध्यमातून हा खटला आतापर्यंत जो काय रेंगाळत ठेवला आहे किंवा निर्णय तुम्हाला हवे तसे निवडणूक आयोगाकडून घेतलेच, तुम्ही त्याच माध्यमाचा वापर करताय का हे सिद्ध होत आहे. मग राऊत साहेब, सत्ताधारी पक्षामधले आमदार संजय गायकवाड यांनी जी मारामारी केली त्यानंतर अजून देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. सुमोठो गुन्हा दाखल करू शकतात तरी देखील केला गेला गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्या खासदार आहेत, बरोबर आहे. प्रत्यक्ष चित्र दिसलेलं आहे मारहाणीचं. तुम्ही अनेकांवर विरोधी पक्षाच्या लोकांवरती गुन्हेगारांवरती सुमोठो गुन्हे दाखल यापूर्वी केलेले आहेत ना. हा पब्लिक क्राईम म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहता. तुम्ही आता जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो कशासाठी आणलेला आहात? अर्बन नक्षलवाद जो आहे, अर्बन नक्षलवाद, त्याला आळा घालण्यासाठी वगैरे तुम्ही शब्द वापरले. मला असं वाटतं ज्या प्रकारचा हल्ला कर्मचाऱ्यांवर झाला, कारण काही असतील, आणि ज्याने हल्ला केला तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्याच कायद्याखाली गुन्हा दाखल करा. तो अर्बन नक्षलवादी आहे का की ज्याने सार्वजनिक ठिकाणी शासकीय कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला केला? अर्बन नक्षलवादाची व्याख्या काय? शासकीय कामात अडथळे आणणं, शासकीय ठिकाणी अशा प्रकारे दंगली घडवणं, अस्थिरता निर्माण करणं. बरं, हा जो कडवटपणा असतो नक्षलवाद्यांमध्ये तोच मला त्या आमदारामध्ये दिसतोय. म्हणजे अर्बन नक्षलवाद हा जो तुम्ही काय मुद्दा आणलेला आहे हा अर्बन नक्षलवाद असेल तर तुम्ही त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा. नाही, पण राऊत साहेब, पोलीस म्हणतात की या प्रकरणात अजून काही तक्रार नाही त्यामुळे कारवाई नाही. पण ज्याचं कॅन्टीन आहे, ज्याच्याकडे त्याचं कंत्राट आहे, ते कॅन्टीन बंद झालेलं आहे, त्याचा ठेका रद्द केलेला आहे, पण आमदारावर अजून काही कारवाई नाही. आज मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की योग्य ती कारवाई या प्रकरणात केली जाईल, तसे आदेश दिले जातील. पण जवळपास आज 2 दिवस उलटतात तरी आमदारावर काही कारवाई होत नाही. याचा अर्थ गृहमंत्री जेव्हा सांगतायत योग्य कारवाई केली जाईल आणि पोलीस करत नाहीत, याचा अर्थ या राज्याच्या गृहमंत्र्याचं कुणी ऐकत नाही. गृहमंत्र्यांच्या वर एक कुठली तरी शक्ती, अज्ञात शक्ती आहे जी पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखते. ती कोण आहे? ती शक्ती दिल्लीतली आहे का, जी या राज्यातल्या IPS अधिकाऱ्यांना नियंत्रित करते? कशा करता? बघा, कॅन्टीनमध्ये काय झालं हा त्यात मला म्हणायचं नाहीये. कॅन्टीन अनेक महिने त्याच्यामध्ये लोक खात आहेत, बसतायत, त्याच्यात अनेक आमदार सुद्धा तिथे जेवतात, मंत्री जेवतात, अधिकारी जेवतात. ही मी माहिती घेतली. कोणी त्याच्या संदर्भात तक्रार केली असेल नसेल हा पुढला प्रश्न. आमदाराला असं वाटलं की मला चुकीचं जेवण दिलेलं आहे,
आमदाराला पूर्ण अधिकार आहे, विशेष अधिकार आहे. त्यांनी जाऊन त्या संदर्भात तक्रार करणं, त्या संदर्भात पोलिसात जाणं, त्या संदर्भात संबंधित जी अथॉरिटी आहे अन्न तपासण्याची तिथे जाणं, विधानसभेत प्रश्न उपस्थित करणं वारंवार झालेले आहेत या संदर्भात प्रश्न. ज्या पद्धतीनं आमदार बनियन आणि टॉवेलवर जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे. राऊतसाहेब, जे आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत हे गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे. या राज्यामध्ये एका बाजूला परमवीर सिंग निर्दोष सुटतात आणि दुसऱ्या बाजूला आमदार मारहाण करणारे समोर दिसतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. लोकांनी या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवरती कसा विश्वास ठेवायचा? राऊतसाहेब, जे भाजप खासदार निशिकांत दुबे आहे, जे वारंवार महाराष्ट्राच्या बाबतीत वादग्रस्त विधान करतात, त्यांच्या बाबतीतली एक माहिती समोर आली आहे की त्यांचा मुंबईत खार सांताक्रूज येथे एक आलिशान फ्लॅट आहे. 2009 साली 1 कोटी बघा, त्याच्यावरती तो फ्लॅट घेतला गेला आणि आता तो भाड्याने दिलाय. यासाठी हे महत्वाचं आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राला पोचतो, असं जे त्यांचं विधान आहे तेच इथे प्रॉपर्टी घेत आहेत महाराष्ट्रात आणि त्यावर ते पैसे कमवतात. ज्याने मंत्री संजय शिरसाट यांनी नोटीस पाठवलेली आहे त्या अथॉरिटीनी दुबे यांना नोटीस पाठवायला पाहिजे. त्यांची आर्थिक चौकशी केली पाहिजे. मुंबईतला फ्लॅट कसा घेतला, काय घेतला, याच्यावरती आता बोलणं योग्य नाही. योग्य वेळी त्याच्यावरती आम्ही सगळे अधिक कागदपत्रांसह आणि पुराव्यासह बोलू. मीरा रोडमध्ये एकूण जे 2 दिवसात घडलं आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मीरा रोडला जाणार आहेत आणि तिथे आपली एक व्यापक भूमिका स्थानिकांसमोर मांडणार आहेत. 18 जुलैला त्यांचा मीरा रोडला दौरा होतोय. ठीक आहे ना, असा एखादा कार्यक्रम ठरला असेल आणि ते जात असतील त्याच्यावरती विशेष भाष्य करण्याची गरज नाही आहे. मराठी लोक एकत्र आले, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या संदर्भात सगळेच लोक, सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे लोक मराठी एकीकरण समितीच्या नावाखाली एकत्र आले. त्याच्यामध्ये शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेसचे लोक आहेत आणि जर राज ठाकरे तिकडे जात असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राऊतसाहेब, फक्त आणखी एक प्रश्न होता की जनसुरक्षा विधेयकाबाबतीत आपलं काय मत आहे? काल विधानसभेत एकमतानं ते विधेयक मंजूर झालं. राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की नक्षलवाद आणि माओवादी चळवळींविरुद्धचा हा कायदा आहे, विरोधी पक्षावर या कायद्याच्या माध्यमातून कारवाई होणार नाही आणि ज्या काही नक्षलवादी संघटना कार्यरत आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणणं किंवा त्या समूळ त्यांना उखडून टाकणं या उद्देशानं हा कायदा तयार केला गेलेला आहे. हे ठरवायचं कोणी, हा नक्षलवादी आहे की माओवादी आहे, हे तुम्ही ठरवणार आहात. त्या संदर्भातली एक समिती स्थापन झाली, सर्व न्यायाधीश असतील, स्थानिक असं आहे की अशा प्रकारचा कायद्याचा गैरवापर कसा होतो विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आम्ही अनुभवलेला आहे. PMLA कायदा हा स्मगलर्स, काळा बाजारवाले, अंमली पदार्थाचा व्यापार करणारे, गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वापरणारे अशा लोकांच्या विरुद्ध असताना आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तो कायदा वापरला गेला, कारण आम्ही विरोधामध्ये आहोत तुमच्या. हा कायद्याचा, PMLA कायद्याचा सरळ सरळ गैरवापर आहे. हे फडणवीसांना मान्य आहे का? तुमच्या पक्षात जे आले या कायद्याच्या वापरासंदर्भात ज्यांच्यावर कारवाई होत होती ते जेव्हा तुमच्या पक्षात आले तेव्हा त्यांच्या सुटका झाल्या आणि त्याच कायद्याचा बडगा महाराष्ट्रामध्ये मी असेल, अनिल देशमुख असतील, छगन भुजबळ असतील, त्यानंतर नवाब मलिक असतील, काही उद्योगपती असतील, काही इतर आमचे सहकारी असतील, त्यांना अटका केल्या किंवा त्यांना धाक दाखवून त्यांना पक्षांतर करायला भाग पाड. असे अनेक लोक तुमच्या पक्षात गेले आणि त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या. तसाच हा कायदा आहे ना. तुम्ही या जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दडपणारच आहात, हे आम्हाला माहिती आहे. नक्षलवादी कोण? मग संजय गायकवाडची कारवाई का नाही झाली? कायद्याचं राज्य आहे म्हणता ना तुम्ही. दहशतवादानं तुम्हाला किंवा अशा प्रकारे दंगलखोर किंवा राज्य अस्थिर करणाऱ्या लोकांवर तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर कारवाई करा ना. मग तुमच्या समोर ढळढळीत आमदार शासकीय जागेमध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करतोय, अटेम्प्ट टू मर्डर, हत्येचा प्रयत्न करतोय,
तिथे तुम्ही शेपूट घालता. पाहू, करू, विचार करू. आणि एका बाजूला तुम्ही संघटना, श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या, आदिवासींच्या मोडून काढण्यासाठी हा कायदा आणता. याच कायद्याखाली अशा प्रकारच्या तुम्ही स्टेन स्वामीला झारखंडच्या जंगलातनं पकडून इथे आणलं. तो आदिवासींचे संघटन करत होता, त्यात चुकीचं काय? महाराष्ट्रात अशा प्रकारे संघटनेत काम करणारे लोक आहेत. उद्या ह्या कायद्याखाली तुम्ही अभयभंगना अटक कराल. या कायद्याखाली तुम्ही पालघर, डहाणू या पट्ट्यात जे आदिवासी संघटना काम करतायत, उल्का महाजनसारख्या किंवा त्यांचे सगळे सहकारी, त्यांना अटक कराल. याच कायद्याखाली तुम्ही दलित समाजामध्ये अनेक संघटना काम करतात, आवाज उठवत आहेत. EVMच्या विरुद्ध असतील किंवा त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध असतील, त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवून अटक कराल. हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कोणाचाही विरोध या राज्यात आणि देशात नको आहे आणि त्यासाठी हा कायदा आणला.